गोदावरी नदीला यंदाचा हंगामातील पहिला पूर आलाय। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी पोहोचलंय। गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत असल्याने परिसरातील टपऱ्या हलवल्यात। पाणी पातळीत वाढ होत असल्याने प्रशासनाकडून खबरदारीचा इशारा देण्यात आलाय। गोदा काठावरील रहिवाशांना सुद्धा सतर्कतेचा इशारा दिलाय। प्रशासनाकडून गोदा काठावरील व्यावसायिकाच्या टपरी काढण्यास सुरुवात झाली आहे। गुहागरमधील विसापूर पांगारीतील मुख्य रस्ता खचलाय। गावात जाणारी वाहतूक बंद करण्यात आली। मोठ्या प्रमाणात रस्ता खचल्यामुळे वाहतुकीला धोका निर्माण झाला। शाळकरी विद्यार्थ्यांचे मात्र यामुळे हाल होत आहेत। हे दृश्य आपण पाहतोय। विसापूर पांगारीतील मुख्य रस्ता खचलाय, त्यामुळे गावात जाणारी वाहतूक बंद झाली। त्यामुळे गावाचा संपर्क तुटलाय आणि त्यामुळे शाळकरी विद्यार्थ्यांचे आता मोठे हाल होत आहेत। नाशिकमध्ये मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळते। नाशिकमधील धरण साठ्यात वाढ झाली। आंबोलीतील सर्वाधिक 224 मिलीमीटर पाऊस झालाय। दारणा धरण 72.77%, गंगापूर धरण 53.34%, कश्यपी 40.93%, कडवा 49.64%, करंजवन 23.07%, तर चणकापूर 60.20%च्या वर आहे। नाशिक पाटबंधारे विभागातील एकूण उपयुक्त पाणी साठा हा 37.96% इतका आहे। गेल्या वर्षीपेक्षा अद्याप कमी पाणी साठा आहे। मागील वर्षी याच दिवशी तो 71.91% होता। गौतमी गोदावरी धरणातून 1280 क्युसेक, तर चणकापूर धरणातून 4732 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे येत्या काही दिवसात धरण साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे। प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।